झी 24 तास एक पाऊल पुढे. आज खरं तर मी तुम्हाला तुम्ही खूप वस्त्राला धार काढून आलाच नसाल ना सगळे. खरं तर माझ्याकडे बोलण्यासारखे फक्त 2 विषय आहेत. त्यातला एक विषय माझा आगामी दौरा. बस ना ते ठीक आहे. थंडीमुळे माझे ते ओठ सुकले, त्याच्यामुळे मी सारखा म्हणून केलं की हे फोटो काढतात, हे असे फोटो छापणार. तर तो दौरा 10 तारखेपासून 10 फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचा दौरा सुरू होतोय माझा. साधारणपणे 10ला सातारा आहे. हे मी तुमच्यासाठी सांगत नाहीये, हे तुमच्या या माध्यमातून जे लोक ऐकत असतील त्यांना पण कळेल. तुम्ही म्हणाल की म्हणजे आता पेपर द्या आणि पुढे विषय सरकवा. 11 तारखेला सांगलीला आहे, इथे पदाधिकारी मेळावे आहेत. 12 तारखेला कोल्हापूरला जाहीर सभा आहे. 13 तारखेला सिंधुदुर्गमध्ये बैठक आहे. 14 तारखेला खेड रत्नागिरी इथे जाहीर सभा आहे. 15 तारखेला रायगड 15 तारखेला रायगड इथे बैठक आहे. त्याच्यानंतर 22 तारखेला सोलापूरला माझी जाहीर सभा आहे. 23 तारखेला उस्मानाबादला बैठक आहे. 24 तारखेला लातूरला बैठक आहे. हिंगोलीला बैठक आहे. 25ला माझी हिंगोलीला बैठक आहे. 26ला परभणीला जाहीर सभा आहे. 27ला बीडला बैठक आहे. 28ला अहमदनगरला बैठक आहे. 1 तारखेला औरंगाबादला बैठक आहे आणि 2 तारखेला जालनाला जाहीर सभा आहे. त्याच्यानंतर 11 तारखेला गोंदियाला बैठक आहे. 12ला गडचिरोलीला बैठक आहे. 13ला चंद्रपूरला बैठक आहे. 14ला भंडाराला बैठक आहे. 15ला नागपूर इथे जाहीर सभा आहे. 15 मार्च 15 तारीख बरोबर. 15 मार्च काय फेब्रुवारी दिले की ते 15 मार्च 15/3 बरोबर. 21 तारखेला 15 तारखेला नागपूरला जाहीर सभा आहे. त्याच्यानंतर 21 तारखेला बुलढाण्याला बैठक आहे. 22 तारखेला अकोल्याला बैठक आहे. 23 तारखेला वाशिमला बैठक आहे. 23 तारखेलाच यवतमाळला बैठक आहे. 24 तारखेला अमरावती इथे जाहीर सभा आहे. 25 तारखेला मी चिखलदरा मेळघाट 25-26ला आहे. आणि मग त्याच्यानंतर 5 तारखेला नंदुरबारला बैठक आहे. 6 तारखेला धुळ्याला बैठक आहे. 5 तारखेला नंदुरबारला 6 तारखेला सकाळी 9 वाजता धुळ्याला बैठक आहे. 6 तारखेला संध्याकाळी जळगावला जाहीर सभा आहे. 7 तारखेला माफ करा 7 तारखेला जळगावला जाहीर सभा आहे. याचा हा अख्खा दौरा तुमच्याकडे लेखी स्वरूपामध्ये जाताना हातामध्ये येईल. काल दहिसर इथे मी कार्यक्रमाला गेलो होतो. एक बंद करा नाही मला नाही करता येत नाही रे काही. बोलताना आपण करतो ना असं. दहिसरला कार्यक्रम माझा तिकडे काय भाषण नव्हतं, काही नव्हतं. पण प्रवीण दरेकरांनी सांगितलं शुभेच्छा द्या म्हणून शुभेच्छा द्यायला मी व्यासपीठावरती आलो. व्यासपीठावरती काय 2-4 शब्द जे काय बोलायचे ते बोललो आणि त्याच्यानंतर मला सुद्धा आपण पण होतात तिकडे समोर सगळे. आणि मग मी गाड्या निघाल्यानंतर मला एक जण धावत आले आणि मला बोलले की काही इतर विषय होते त्याच्याबद्दल काही बोलणार का. मला काही तिकडे व्यासपीठावरती बोलायचं नव्हतं. त्याच्यामुळे 2-3 तो एक विषय आणि अजून तुम्हाला जर काही विचारायचे असेल तर ते विषय असले तर प्रामुख्याने त्यांचा विषय होता मला विचारलं त्याला ढोबळेंचा. मी त्या सगळ्या बातम्या अख्ख्या बघतोय, फॉलो करतोय सगळ्याच्या. ढोबळेंची बदली रद्द करा वगैरे. मुळात मला असं वाटतं की मागचा जो काही
झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे. प्रकारे गोष्ट झाली होती. पोलिसांचं मानसिक खच्चीकरण करणं एवढाच उद्योग सध्या राज्यामध्ये सुरू आहे. प्रश्न ढोबळेंना परत आणणं इश्यू हा नाहीये की ते परत येतील किंवा जातील किंवा त्यांना लवकर परत आणा. पण या अनधिकृत फेरीवाले, परप्रांतीय फेरीवाले यांच्यावरती ज्या वेळेला कारवाईची वेळ येईल त्यावेळेला याच्या पुढे जर बदली होणार असेल तर कोणते पोलीस कारवाईला पुढे येतील? मुळात बदली करायची, मुळात फेरीवाले हटवायचे नाहीत. मला आत्ता एक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मला जी माहिती सांगितली इतकी धक्कादायक आहे की आता म्हणजे जे प्रपोजल गेलेलं आहे, कोणाकडे गेले प्रपोजल? राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी प्रपोजल गेलंय. त्या प्रपोजल मध्ये काय टाकलंय तर ज्या शहराची जेवढी लोकसंख्या त्याच्या 2% फेरीवाले त्याच्यामध्ये पाहिजेत. म्हणजे जर समजा आपण मुंबईचं जर समजा पकडलं, मुंबईची लोकसंख्या ही 1 कोटीच्या वरती कधीच गेली. आपण एक उदाहरण म्हणून पकडूया, 1 कोटी लोक जर समजा मुंबई शहरामध्ये असतील तर 2 लाख फेरीवाले मुंबई शहरामध्ये येतील. हे काय प्रपोजल झालं? म्हणजे एक तर तो तुम्ही काय तो कसला झोन करणार होते ते हॉकर झोन, एक तर त्याची बोंब आहे, त्याचं अजूनपर्यंत पुढे काही झालेलं नाही. त्याच्यामध्ये हे राष्ट्रपतींकडे प्रपोजल जातं, तर राष्ट्रपतींकडे का गेले मला अजूनपर्यंत कळलेलं नाही. पण प्रपोजल मध्ये जाताना त्या शहराच्या लोकसंख्येच्या 2% हे जर फेरीवाले असतील तर हे सगळे फुटपाथ भरून जाणार उद्या. मग उद्या तुम्ही ढोबळ्यांना आणा किंवा नका आणू, त्याने फरक काय पडणार आहे? आणि उद्या असं समजा आपण पकडूया की ढोबळेंची बदली रद्द झाली. आज ते काय अजित पवारांनी काल काहीतरी सांगितलं की म्हणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, आम्हाला जरी पटलेलं नसलं तरी तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मग ज्यावेळेला मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढत होते त्यावेळेला तो मुख्यमंत्र्यांचाच अधिकार होता, त्यावेळेला का नाही पटला अजित पवारांना? त्यावेळेला राजीनामा का दिला? तो मुख्यमंत्र्यांचाच अधिकार होता श्वेतपत्रिका काढण्याचा. म्हणजे हवं तेवढं पटणार आणि नको ते त्यांना जेवढं म्हणजे नको तेवढं पटणार नाही, हवं तेवढं काही कारण तेव्हा राजीनामा देऊन मोकळे होणार. इथे बरं गृह खातं कोणाच्या हातात? राष्ट्रवादीच्या हातात. राष्ट्रवादीला न विचारता मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि अत्यंत सभ्य भाषेमध्ये अजित पवार सांगतात की तो मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे, त्याच्या पुढे आम्ही काही करू शकत नाही. आज सांगतात ढोबळेंची बदली किंवा कुठच्याही अधिकाऱ्याची बदली जर ती गृह खात्याशी संबंधित असेल तर मुख्यमंत्री एरवी ज्या वेळेला ह्यांची ज्यावेळेला वाटणी होते त्यावेळेला सांगणार की ही राष्ट्रवादीची खाती आहेत, याच्यामध्ये काँग्रेसने ढवळाढवळ करू नये, ही काँग्रेसची खाती आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादीने ढवळाढवळ करू नये. सांगतात की नाही सांगत? मग आज जर समजा एका पोलीस अधिकाऱ्याची बदली हे जर मुख्यमंत्री करू शकतात त्यांच्या अखत्यारीमध्ये, सर्वाधिकार असतो मुख्यमंत्र्यांना, याच्यातला भाग नाही. पण आज का नाही त्याच वेळेला का नाही आक्षेप घेतला? ज्यावेळेला बातम्या आल्या आणि ज्यावेळेला सगळं वातावरण ज्यावेळेला ढवळून निघायला लागलं त्यावेळेला आज सुचली गोष्ट आहे ना की सांगाविषयी की बाबा नाही आम्हाला जरी पटलेलं नसलं तरी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असो, ते त्यांचं त्यांना लख लाभो. माझं असं म्हणणं आहे की हे फेरीवाले, हे अनधिकृत फेरीवाले, याच्यातला सर्वात म्हणजे जिकडे मराठी फेरीवाले आहेत तिथे बरोबर तुमचा कारवाईचा बडगा उचलला जातो आणि तिकडे बरोबर त्यांना हटवलं जातं त्या मराठी फेरीवाल्यांना. आणि ज्यावेळेला ह्या परप्रांतीय फेरीवाल्यांची वेळ येते, मी आत्ता आपल्या सगळ्यांच्या समक्ष सांगतो, मी आजच कुठच्याही वर्तमानपत्रामध्ये वाचलंय की सोमवारी काहीतरी हे फेरीवाले काहीतरी मोर्चा काढणार आहेत आझाद मैदानवर. जर आझाद मैदानवरती या फेरीवाल्यांनी पोलिसांच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात म्हणजे महानगरपालिकेच्या विरोधात जर अशा प्रकारचा मोर्चा काढून जर ताकद दाखवली तर त्या मोर्चानंतर त्या दिवशीपासून प्रत्येक फुटपाथवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद काय असेल ही फेरीवाल्यांना कळून चुकेल. नको तिकडे या गोष्टींची ताकद दाखवायची नाही. जे अनधिकृत आहे ते अनधिकृत आहेच, ते हटवलं गेलंच पाहिजे. लोकांना जर या गोष्टींचा त्रास होतो, फिरायला फुटपाथ नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे. तिकडे जाता येत नाही. संपूर्ण शहरांची, सगळ्या शहरांची वाट लावून ठेवली आहे.
रोज कुठेही येतात आणि फेरीवाले बसतात आणि त्यांना कुठचे सगळे अर्थातच सगळ्यांच्या आशीर्वादानेच बसतात, ते नाही अशातला भाग नाही. माझी आम जनतेला देखील तीच विनंती आहे की जर समजा याच फेरीवाल्यांकडे बंद केल्या तर ते पण आपोआप बंद होतील. पण अनेकांना, आपल्याच लोकांना अनेकांना या फेरीवाल्यांकडनं काही सामान घ्यायचं असतं, त्याच्यामुळे ते येऊन बसतात. आता हे सगळं अख्खं ते काय म्हणायचं, दुष्टचक्र म्हणायचं का काय म्हणायचं, हे सगळं तोडायचं कोणी? परंतु महानगरपालिका प्रशासन यांना एक गोष्ट तर निश्चित कळली पाहिजे की जे अनधिकृत आहे ते तोडलं गेलंच पाहिजे. ठाण्यामध्ये ज्या बिल्डरांनी नालायकपणा केला आणि ज्या लोकांना घरं विकली आहेत त्या सगळ्या अनधिकृत बिल्डिंगी म्हणून तुम्ही घोषित करता आणि त्या लोकांना घरातनं बाहेर काढायचा प्रयत्न करता. त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करणार, जे राहत आहेत त्यांची काही चूक पण नाही, तिथे बिल्डरने फसवलेली लोक आहेत ती सगळी. आणि इथे येऊन हे सर्रास सगळे फेरीवाले रोजच्या रोज येऊन, समिताईशी कुठच्या माझ्या भाषणामध्ये बोललो ना की एका ठिकाणी मला असं वाटतं कोणाचं एका मित्राच्या एका ठिकाणी लिफ्टमध्ये गेले आणि ते लिफ्ट वरती घेऊन चालला होता. झालं करण जोहरच्या इकडे कुठेतरी. तर त्या लिफ्टमनला विचारलं तू कधी आलास, लिफ्टमन कधी झालास, तर तो बोलला काहीतरी 4 दिवस झाले का 3 दिवस झाले लिफ्टमन म्हणून नोकरीला लागलो. कुठूनच आहेस, तो असंच काहीतरी बोलला, उत्तर प्रदेशचा आहे का कुठचं तरी. आलास कधी, 6 दिवस झाले. 6 दिवसापूर्वी हा माणूस उत्तर प्रदेशमधनं इथे आलाय आणि त्याला 3 दिवसामध्ये इथे मुंबईमध्ये लिफ्टमनची नोकरी लागते. त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांनाही माहिती नाही की हा कोण लिफ्ट चालवतोय. आणि मी जे सतत सांगतोय की हे सगळं षडयंत्र आहे. हे परप्रांतातनं आणून ही सगळी लोक बसवायची, एक तर फेरीवाले म्हणून बसवायची किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या लोकांना बसवत जायचं, मतांचा टक्का वाढवायचा आणि याच्यावरती हे कृपाशंकर वगैरे सारखे हरामखोर तिकडे निवडून जातात. हे संपूर्ण षडयंत्र आहे आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळे पसरवत आहेत आणि त्याच्यावरती ना सरकार कुठची कारवाई करायची, म्हणजे अनधिकृत गोष्टींवरती त्याच्यावरती कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची तुम्ही बदली करता. उद्या महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतील की आम्ही जाऊन तरी काय उपयोग, उद्या आमची बदली होईल. पोलीस म्हणतील आम्ही कशाला कारवाईला जाऊ, आमची बदली होईल. असं काय राज्य चालतं, असं काय प्रशासन चालतं? त्याच्यामुळे ढोबळेची बदली रद्द व्हावी का न व्हावी हा इश्यू नंतरचा आहे. मुळात हे अनधिकृत फेरीवाले यांच्यावरती राज्य सरकार, महानगरपालिका कारवाई करणार आणि त्याच्यासाठी पोलीस फोर्स मिळणार की नाही मिळणार याच्या पुढे हा इश्यू सगळ्यात महत्वाचा आहे. हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी भांडणं गरजेचं आहे. पण हे होऊच नये याच्यासाठी जर फेरीवाल्यांनी उद्या जर सोमवारी मोर्चा काढला तर त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती येईल, एवढं त्यांनी लक्षात ठेवा. या उपर तुम्हाला काही विचारायचं असेल तर पण विचारू शकता. थोडासा याच्यापेक्षा वेगळा प्रश्न आहे, कम्प्लिटली वेगळा आहे की गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही आज खूप दिवसांनी बोलताय, तर मला एक सांगा की शिवसेना आणि मनसेमध्ये दुरावा आहे. अजून काय आहे तुमच्या स्टेटमेंट नंतर लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मनसेने जर विरोध केला मोर्चाला तर कोणी तुमच्याकडनं जर विरोध झाला या मोर्चाला. प्रश्न मी कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाजूनी बोलतोय. जे कायदा आणि सुव्यवस्था नको याच्यासाठी जे मोर्चा काढतायत त्यांच्या विरोधात बोलायचं नाही काय. मी हे पोलिसांच्या बाजूनी बोलतोय, हे मी महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या बाजूनी बोलतोय. आज असंख्य फेरीवाले आहेत जे वर्षानुवर्ष आहेत, त्यांचा काही प्रश्न नाही आला. पण सगळे जर समजा तुम्ही शहरांमधले फुटपाथ जर समजा व्यापून टाकायचे असतील कसं होईल. जे मराठी फेरीवाले जे वर्षानुवर्ष तिकडे बसतायत त्यांच्यावरती हे दादागिरी करून त्यांच्या जागा बळकवायला लागलेत. काय कारवाई करताना मराठी फेरीवाले आणि अमराठी फेरीवाले, याचं कारण या शहरांवरती पहिल्यांदा त्या मराठी लोकांचा अधिकार आहे. मराठी फेरीवाले चालतो 100%. याचं कारण त्यांचा पहिला अधिकार आहे. उद्या आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे तो एवढा मोठा दुष्काळ पडणार आहे. बोलले ना, आता स्टेटमेंट दिलं होतं ना मुख्यमंत्र्यांनी. आज त्याच सर्व जिल्ह्यांमधनं जे तांडेच्या तांडे बाहेर येतील करतील काय हो. ही शहरं त्यांच्या अधिकारातली शहर आहे, त्यांची हक्काची शहर आहेत ही. याचा अर्थ त्यांनी कुठेही बसावं आणि काही फेरीवाल्या म्हणून काही व्यवसाय करावा असं नाही माझं मत. पण इथे राहणार जे वर्षानुवर्ष जे रस्त्यांवर झी 24 तास
एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे. पण इथे राहणार जे वर्षानुवर्ष जे रस्त्यांवरती जे फेरीवाले म्हणून काम करतायत, शेवटी त्यांचीही पोट आहेत, त्यांनाही कुठेतरी सांभाळून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठीच तो हॉकर झोन करायचा आहे ना. म्हणजे तोही करायचा नाही, कोणीही येऊन कुठेही बसायचं, असं कसं चालेल? तिथे अतिक्रमण आहे, तिथे तुम्ही कसं डिसाईड करणार की लोकल आणि आहे ना तुमचा विरोध नसेल का? त्यांनाही नीट सामावून घ्या ना. ते जे जुने आहेत त्यांना सामावून घ्या ना. जे मराठी लोक आहेत, जी मराठी पोरं आहेत, जी वर्षानुवर्ष इथे व्यवसाय करतायत, ज्यांच्याकडे त्यांचे बॅचेस ज्या असतात त्या महानगरपालिकेचे, त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या वडिलांकडनं त्याच्याकडे आल्या असतील. पण बाकीचे जे फुटपाथ व्यापले आहेत त्याचं काय करणार तुम्ही? आपके पास कोई योजना है? आप एक राजनीतिक पार्टी के नेता है, कोण बोलते ते सांगा. आपके पास कोई योजना है? हॉकर्स को लेकर कोई योजना है? आप मला असं वाटतं हे राज्य सरकारने करायच्या गोष्टी आहेत ना. आपके पास कोई प्लान है? माझ्या हातात सत्ता त्यामुळे दाखवीन योजना. धोरणाचा उल्लेख केला 2 लाख फेरीवाले एका शहरामागे. मी नाही केला, एका अधिकाऱ्याने ते सांगितलं. जे धोरण आहे ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच. अरे पण प्रश्न असा आहे, मुळात तुम्हाला इथे आज गाड्यांसाठी जागा नाही, तुम्हाला फिरायला फुटपाथ नाही, आणि अशा वेळेला जर समजा तुम्ही अशा प्रकारच्या योजना आणणार असाल ज्याचा शहरांना कधी विचारात घेतलं नाही, तुम्ही शहरातल्या लोकांना कधी सांगितलं नाही की आम्ही अशा प्रकारची योजना आणतोय, ही कोणती योजना जी लोकांनाच माहित नाही? फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता की अशा प्रकारचा. अरे पण माझं तेच म्हणणे, तो जो झोन आहे ना, तो झोन कुठे करणार आहेत? माझं असं म्हणणे, 2 लाख जर फेरीवाले उद्या जर मुंबईमध्ये आले, कुठे बसवणार तुम्ही? बसवणार कुठे त्यांना? दुसरा प्रश्न असा आहे की फेरीवाल्यांचा त्रास सगळ्यांनाच होतो. म्हणजे मराठी जरी फेरीवाले असतील तरी त्रास होतो आणि उत्तर भारतीय असतील तरी. माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा मराठी फेरीवाल्यांचा आपण विचार करू, बरोबर आहे? त्यांचं बसताना नीट बसवा, जिकडे कुठे बसवायचे तिकडे, बाकीच्यांचा नंतर. सर एक प्रश्न आहे, मराठी फेरीवाल्यांच्या ज्यांच्याकडे लायसन्स आहे ती माणसं बाहेरच्या लोकांना देऊन आरामात भाड्याने बसून खातात, मग त्यांच्याबद्दलही माझा तोच तेवढाच राग आहे. मग त्यांनी देऊ नये असं काहीतरी व्हायला पाहिजे. अर्थातच देऊ नये त्यांनी. आपण जे हे सगळे मुंबई महाराष्ट्रामध्ये प्रश्न बोलतो ना, हे बाकीच्या राज्यांमध्ये पण तेच प्रश्न आहेत. फक्त तिकडचे वरती येत नाहीत, केवळ त्यांची लोक त्यांचे प्रश्न काढत नाहीत आपुलकीने. एक उदाहरण असा होता की जेव्हा फेरीवाल्यांवर कारवाई होती त्यावेळेस महापालिका अधिकाऱ्यांवरही राजकीय पक्षाकडून दबाव आल्याची काही उदाहरणं आहेत. मध्यंतरी दादरमध्ये जी फेरीवाल्यांवर कारवाई झाली, पेपर विक्रेत्याचा जो मराठी पेपर विक्रेता होता त्याचा मृत्यू झाला. अशा पद्धतीचीच घटना होती. पण एका राजकीय पक्षाचा दबाव आल्यानंतर सहाय्यक आयुक्ताची बदली करण्यापर्यंत. एक्झॅक्टली माझं तेच म्हणणं आहे की कुठच्याही राजकीय पक्षाला अशा प्रकारे बळी न पडता प्रशासन म्हणून तिकडे गोष्ट हाकणं गरजेचं आहे. तुम्हाला दाखवायचा त्यावेळेला योग्य वेळी कायदा म्हणून दाखवणार, आम्ही कायद्याचा वापर करू, आणि ज्यावेळेला कायद्याचा वापर करायचा आहे किंवा दाखवायचा आहे त्यावेळेला दाखवत नाही तुम्ही. त्यावेळेला तुम्ही कशाला पकडताय? राजकीय पक्षांचा दबाव आला म्हणून. मग उद्या माझ्या पक्षातल्या जी समजा कुठच्या माणसाने जर समजा अशा प्रकारचा दबाव आणला, मोडून काढा. ज्यावेळेस अशा पद्धतीची बदली होते त्यावेळेस त्या अधिकाऱ्याच्या मागे एखादा राजकीय पक्ष उभा राहिलेला दिसत नाही. माझं सर्वांनाच सांगणं आहे या सगळ्याच्यामध्ये, हा विषय पक्षाचा नव्हे. मग मी असेन, अजून पण भाजप असेल, शिवसेना, महाराष्ट्रातले सगळ्यांनी हा विचार करणं गरजेचं आहे की अशा वेळेला आपण हस्तक्षेप करू नये. जे अनधिकृत आहे ते हटवणं आवश्यक आहे. मी आता ज्यावेळेला मध्यंतरी रिक्षा आणि टॅक्सांचा बद्दल ज्यावेळेला इश्यू केला होता, जरा विचारा जरा आरटीओ मध्ये जाऊन. तो विषय ज्या वेळेला ऐरणीवरती आणला, तो आणल्यानंतर जवळपास 4,500 का 5,000 टॅक्स्या कापल्या गेल्या, कारण त्या खोट्या होत्या. अशाच हजारो रिक्षा आज मुंबईमध्ये फिरतायत. काही चालू आहे का शहरामध्ये? ठाण्यामध्येही तेच चालू आहे, कल्याण डोंबिवलीतही तेच चालू आहे, पुण्यातही तेच चालू आहे. कोणी पाहणार नाहीच आहे का या गोष्टींकडे? मी नेहमी सांगत आलो ना की साधारणपणे 81 मारुती गाडी कधी आली? 81-82
बरोबर. झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे. 83 झाली. तोपर्यंत आपल्याकडे देशामध्ये कोणत्या गाड्या होत्या? कोणत्या गाड्यांमध्ये फिरायचो? फियाट अँबॅसेडर. मारुती गाडी आल्यानंतर अनेक गाड्या ह्याच्या पुढे येत गेल्या. आज आपण बघतोच आहोत. बरोबर आहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या आल्या. स्वतःच्या मालकीच्या म्हणून असलेल्या ज्या फियाट गाड्या होत्या कुठे गेल्या होत्या? मी तर कधी ऐकलं नाही. त्या स्क्रॅप झाल्या किंवा तोडल्या गेल्या, मोडल्या गेल्या, कुठे गेल्या माहिती नाही. त्याच्या टॅक्स्या बनल्या. म्हणजे त्या फियाट गाड्या ज्या गेल्या ना प्रत्येक माणसाच्या, त्याच्या विकल्या फियाट गाड्या. त्या विकल्या, वरती पिवळा मारला, खाली काळा मारला, मीटर तर कुठेही मिळतं, आणि त्या टॅक्स्या म्हणून चालू आहेत आज शहरामध्ये. हे ज्यावेळेला मी ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांशी बोललो, ज्यावेळेला मी कमिशनरांशी बोललो, त्यावेळेला मी त्या आरटीओच्या लोकांशी बोललो, आरटीओ कमिशनरांशी बोललो, त्याच्यानंतर त्यांची कारवाई सगळी सुरू झाली आणि त्याच्यानंतर एवढ्या टॅक्स्या मिळाल्या. अजूनही असंख्य अनधिकृत टॅक्स्या फिरतायत मुंबईमध्ये. अनधिकृत आज रिक्षा फिरतायत. कोणाला माहिती नाही कोण गाडी चालवतोय, अधिकृत आहे का अनधिकृत आहे, काही कशाला थांगपत्ता नाही. हे सगळ्या गोष्टी इथे पोचायच्या. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि जर समजा कोणी कारवाईला गेला की त्याची बदली करायची. Sir, you've spoken about police morale even before during the Azad Maidan case. Are you planning to petition the government in any which way regarding this particular issue? Are you going to go? मी आतापर्यंत अनेकदा ह्या सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न केला, पण मला असं वाटतं की त्या सरकारला काही देणं घेणं असं मला वाटत नाही. सरकारमध्ये बदल हाच मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींवरचा आहे. तुम्ही म्हणाल की बाबा याच्यामध्ये आता हा राजकारण आणतोय की काय, निवडणुका आणतोय की काय, तर तसं नाहीये. ते ह्यांच्यात काय फरक पडणार नाही, ह्यांच्यात काय बदल होणार नाही. सर, दहसर और सांता क्रूज में जब अतिक्रमण हटाया गया तो प्रिया दत्त और संजय निरुपम वहाँ पहुँच गए. 6 दिन तक मध्य रेलवे बंद थी. बहुत लोग परेशान हुए. 5 लोगों ने जान गए, लेकिन एक भी सांसद वहाँ पे तस्वीर खिंचवाने के लिए भी नहीं आए. टैक्स पेयर का इनकी वोटिंग लिस्ट में नहीं आते. प्रश्न हा आहे की हे सगळे मतदार आहेत त्यांचे, आणि हे मतदानासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी वाचवण्यासाठी चालू आहे. ज्यावेळेला मी मगाशी म्हटलं ना की मराठी ज्यावेळेला फेरीवाल्यांवरती ज्यावेळेला बडगा उचलला जातो त्यावेळेला हे तुम्हाला खासदार कोणी कुठे दिसत नाही, दिसणार पण नाही. पण हे जे सगळे परप्रांतातले लोक जिकडे बसलेले आहेत त्यांच्यावरती बडगा उचलल्यानंतर हे सगळे खासदार आणि सगळे आमदारांचे दिसायला लागतात. हाच तुमचा तो इथला बांद्राचा कोण तो आमदार, तिकडे सगळ्या बांगलादेशीयांच्या झोपड्या होत्या, त्या सगळ्या जाळल्या एका रात्रीत. एकही माणूस नाही, एकही कॅज्युअलिटी नाही तिकडे, कळलं का? आणि त्या जाळल्या आणि त्यांना पक्की घरं बांधून दिली. तीच गोष्ट बेहरामपाड्यात झाली. आगी लावल्या, कोणी माणूस दगावला नाही, कोणाला इंजुरी देखील झालेली नाही. जाळल्या, सिमेंट कॉन्क्रीटची घरं बांधून दिली. आणि हे सगळं करताना दुर्दैवाची गोष्ट हे आपल्याकडचे अधिकारी इथले दळभद्री हे अधिकारी यांना मदत करतात आणि याच्यानंतर यांची घरं बनतात आणि हे मतदार वाढवण्याचे उद्योग करतात. दुसरा एक मुद्दा गेले 4-5 दिवस सीमेवरचा प्रकार झाला. भारतीय सैनिकांचे धड कापून मिळाले. देशभर प्रचंड राग आहे. पाकिस्तान इंडियन हॉकी लीग मध्ये खेळण्यासाठी पाकिस्तानचे खेळाडू आता ते परत गेले. आता पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात वर्ल्ड कप घातलाय महिलांचा. पाकिस्तानची टीम त्याच्यामध्ये. आपल्या पक्षाने यापूर्वी विरोध केला. खरं मी हे सगळं आपण गेले अनेक वर्ष अशा गोष्टी आपण ऐकतोय, पाहतोय. मला खरंच कळत नाहीत हे आपले जे जवान जे धारतीर्थी पडतायत किंवा जे अशा गोष्टी घडतायत हे खरंच शहीद आहेत का हे बळी आहेत? म्हणजे भारत आणि पाकिस्तान मधले ज्या राजकारण जे चालू असतं ह्या सगळ्या राजकारणाचे हे बळी आहेत का? की काहीतरी सरकारच्या अंगावरती आल्यानंतर तिकडे सीमेवरती काहीतरी 2-4 जवानांना ठार मारायचे, इश्यू करायचा, परत भारत पाकिस्तान काहीतरी एक मोठा इश्यू करायचा, लोकांना काहीतरी वेगळ्याच दिशेनं न्यायचं आणि मूळ प्रश्नांना बदल द्यायची. हे सगळे उद्योग आतापर्यंत चालू आहेत का? मध्यंतरी माझ्याकडे एक काश्मीरवरनं काही लोक आले होते. त्यांनी हसत हसत मला सांगितलं. मी म्हटलं काय म्हणते सध्या काश्मीर काय चालू आहे? नाही ठीक आहे, काश्मीरमध्ये राहणार आहे म्हणतोय मी, तिथे राहणार आहे. ठीक आहे म्हणे. म्हटलं सध्या काय शांतता? म्हणे तिकडे काही पॉलिटिकल इश्यू झाला तर मग म्हणे 2-4 बॉम्ब फोडतात, मग तिकडे काहीतरी गडबड गोंधळ होतो, नंतर परत शांत, परत सगळ्या गोष्टी नॉर्मल येतात.
हे मला त्या काश्मीर मधल्या माणसांनी सांगितलं. हे तसंच व्हायला लागले. ते काल ते काय ते झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे. इश्यू झाला तर मग म्हणे 2-4 बॉम्ब फोडतात. मग तिकडे काहीतरी गडबड गोंधळ होतो. नंतर परत शांत, परत सगळ्या गोष्टी नॉर्मल येतात. हे मला त्या काश्मीर मधल्या माणसांनी सांगितलं. हे तसंच व्हायला लागले. ते काल ते काय ते सरदार होते, त्यांचं नाव काय मला विसरलो मी. जनरल विक्रम सिंग. ह्याच्या पुढे झालं तर आम्ही बघून घेऊ. अरे ह्याच्या आधी झालं त्याचं काय करायचं? याच्या अगोदर कधी झालं नाही का? मला ह्या सर्व जवानांबद्दल मला सहानुभूती आहे, परंतु हे खरंच हे शहीद नाही, हे ह्यांच्या राजकारणाचे बळी आहेत. ज्या वेळेला ह्यांच्या सरकारच्या अंगलट काहीतरी गोष्टी यायला लागतात ना, त्यावेळेला हे सीमेवरती काहीतरी गोष्टी घडवतात. बाकीच्या इश्यूज सोडून त्यांच्याकडे जातं. हे मोकळे. घडलेला प्रकार जो अत्यंत घृणास्पद प्रकार आहेच मुळी. अशा तुम्ही म्हणता की सरकार या गोष्टी घडवत आहे म्हणजे काय? मग एकदा चेक करून बघा. मग पुढे का नाही पाऊल उचललं जात? म्हणजे एवढं सगळं जर समजा सरकार म्हणून जर समजा हे घडवत नसतील, तरी पण मग हॉकीचे सामने सुरू आहेत, क्रिकेटचे सामने सुरू आहेत, तिथे सरकारमध्ये हस्तक्षेप करत नाही, खेळ चालू राहतो आणि आमच्या जवानांचा बळी जातो. त्याच्यावरती कुठच्या राजकीय पक्षाने जर समजा काही बोललं की तुम्ही म्हणणार राजकारण आहे. हा सरकारने हस्तक्षेप करायला पाहिजे की जर समजा आमच्या जवानांची अशा प्रकारे जर हत्या होणार असेल आणि असे जर समजा जाणार असतील, आम्ही ह्याच्या पुढे कुठचेही संबंध तुमच्याशी ठेवणार नाही, अशी का नाही सरकार भूमिका घेत? याचं कारण त्यांचा खेळ चालू आहे तो, आणि आमच्या जवानांचे बळी चाललेत तिकडे. आणि बघा, विचारा, दोन दिवस तुम्ही बातमी दाखवाल, पुढे काय होईल त्या जवानाचं? सगळा अख्खा खेळ मांडून ठेवला या लोकांनी. काल भाजपाचे लोक मी बघितले, तावाने बोलत होते. ते त्याच्या पत्नीला भेटायला गेले होते. तिने काहीतरी उपोषण केलं होतं त्याचं शव मिळण्यासाठी म्हणून काहीतरी त्यांनी केलं होतं. तिकडे भाजपाचे त्या सुषमा स्वराज आणि अजून कोण कोण लोक तिकडे गेले. समझौता एक्सप्रेस कोणी सुरू केली हो? कोणी सांगितली होती? कोणी मागितली होती? बसगाड्या सुरू करायच्या, सगळ्या गोष्टी सुरू करायच्या तुम्ही, आणि त्याच्यानंतर हे बळी गेल्यानंतर परत त्यांचं सांत्वन करायला तिकडे जायचं. शिवसेना सत्तेमध्ये और आप उसमें नेता थे. मग मी काय करू? त्याचं माझ्या हातात काही नव्हतं. ते आपने विरोध किया था तेव्हा मी पण सांगितलं होतं काही गरज नाही या गोष्टींची. लागलं का माझं बोलणं? म्हणजे ह्या नक्की प्रकार काय चालू आहे? या सगळ्या कुठच्याही गोष्टींची उत्तरं सापडतच नाहीत. अजून काय विचारायचं? पुढच्या महिन्यात वर्ल्ड कप होऊ घातला महिलांचा, त्यात पाकिस्तानची टीम येणार आहे. हे बघा, आम्ही सगळं विरोध करू वगैरे सगळं आहे. सरकारला काही लाज आहे का? म्हणजे सरकार म्हणून सगळे खेळ आणि सगळ्या सांस्कृतिक गोष्टी, आणि मग ते काय ते तुमच्या वर्तमानपत्रांमध्ये असतात ना, अमन की आशा, हे सगळं चालू ठेवायचं. मला असं वाटतं की ह्या इश्यूज कडे तुम्ही फुटेज म्हणून न पाहता, मला असं वाटतं इश्यू म्हणून पाहणं गरजेचं आहे. की आता आम्ही ह्याच्यावरती काय स्टँड घेतोय, मग त्याच्यावरती त्या दिवशी काय होणार आहे, मग आज राज ठाकरे काय बोले, ह्याची गरजच नाही. जर आपल्या जवानांना तिकडे ठार मारतायत तर मला असं वाटतं देश म्हणून एक निर्णय करणं गरजेचं आहे. याच्या पुढे कुठच्याही प्रश्नांना काही उत्तराची गरजच नाही. हा निर्णय म्हणजे टू सिव्हिअर ऑल टाईज विथ द पाकिस्तान, नो कल्चरल डायलॉग्स, नो स्पोर्ट्स. एक्झॅक्टली, मी मागच्या वेळेला पण हीच गोष्ट सांगितली होती. काही गरज नाही लोकांशी संबंध ठेवण्याची.
ते जर असे जर समजा धड कापून बिपून जर समजा आपले जवान पाठवत असतील तर त्याच्यानंतर आपण त्यांच्याशी कुठच्या प्रकारचे संबंध ठेवावेत? आणि हे सरकारला नाही समजत? बरं, कोणत्याही आलेल्या सरकारला नाही समजत? याचं लॉजिकल दुसरं स्टेप असं सगळीकडे जे येत आहे ते अनेक मला अजूनही आठवते, मला गेल्या वेळी बीव्हीपी सिंग पासून हे सुरू आहे की आत्ता जाणार, आम्ही आत्ता निघणार, आत्ता चाललो, बंदूक खाली केलीये, बुलेट शोधतोय, बुलेट घातलीये, चालूच आहे वर्षानुवर्ष. बॉम्ब हातात घ्यायचा, पिन काढू की नको काढू, काढू, हे काय चालू आहे? किती वर्ष चालू आहे? याचं कारण ह्यांचे हे सगळे राजकीय खेळ आहेत. ठीक आहे. मराठवाड्यातील आमदारांनी राजीनामा दिला. झी 24 तास, एक पाऊल पुढे.